नमस्कार सर्व शेतकरी बंधूंना, स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. मित्रांनो, आज दिनांक आहे 4 ऑगस्ट 2026 आणि आजचे अद्रक बाजारभाव हे आपल्याला या ठिकाणी जाणून घ्यायचे. तर खोडवा पिकासाठी आज काय भाव असणार आहे, तसेच जो नवीन माल आहे खोडव्यामधील त्याचे काय बाजारभाव असणार आहे आणि डागी माल वगैरे याची परिस्थिती संपूर्ण आपण आज आढावा घेणार आहोत. पण त्यापूर्वी जर आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया की 4 ऑगस्टचे बाजारभाव काय होते. तर मित्रांनो, बऱ्याच दिवसांपासून म्हणजे मागील महिन्याच्या सुरुवातीच्या काळात म्हणजे 1, 2, 3 तारखेला बाजार हे चांगल्या परिस्थितीमध्ये उठले होते, जे की 12,000हून डायरेक्ट 12, 13, 14, 15 आणि 16, 17 या 17,000पर्यंत शेतकऱ्यांकडून खरेदी ही त्या टप्प्यामध्ये झाली होती. ती खरेदी ही दिनांक 5 जुलै ते 7 जुलैपर्यंत चालली. त्यानंतर बाजारपेठांमध्ये मंदी आली होती. त्याचं प्रमुख कारण हे आपल्याला आज माहितीच्या आधारावर समजलं की चीन देशातील अद्रक ही दिल्ली येथील व्यापारी यांनी आयात केली होती कमी रेटमधील अद्रक. त्यामुळे भारतातील अद्रक उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा बराच आर्थिक तोटा सहन करावा लागला या मागील महिनाभराच्या काळात. तरी आपल्या सर्वांच्या वतीने आपण सरकारला विनंती करू की जेणेकरून चीन देशातील अद्रक ही बॅन असताना त्यांनी त्यावर निर्बंध घालावे. तसेच त्यांची जी मागणी होत आहे बाहेरून बाहेरच्या देशातून जे माल आयात करत आहे त्यावरती देखील व्यवस्थितरित्या कारवाई व्हावी आणि भारतातील शेतकऱ्यांचं त्यामुळे कल्याण होईल. थोडाफार प्रमाणात पैसा हा आपल्या शेतकऱ्यांना मिळेल. तर या विषयावरती बऱ्याच गोष्टींची चर्चा व्हायला हवी. तर आता अद्रकीचे बाजारभाव आजचे 12,500 रुपयांपासून सुरुवात आहे मित्रांनो. 12,500, 13, 13,500, 14,000 रुपये, 14,000 रुपयांपर्यंत, 14,500 रुपयांपर्यंतची मागणी देखील आज महाराष्ट्रातील खोडवा पिकासाठी होताना आपल्याला दिसून येते. आणि जो नवीन माल आहे खोडवा पिकातील नवीन माल, तर त्यासाठी 40 रुपये ते 45 रुपये दराने खरेदी ही चालू आहे. बऱ्याच ठिकाणी काही ठिकाणी 13,000, 13,500च्या मागण्या तसेच खरेद्या देखील चालू आहे. जर सुपर VIP क्वालिटीचे अद्रक असेल तर 14,000 रुपयांची रेंज देखील आपल्याला पाहायला मिळते. तर तुमच्या भागामध्ये अद्रक पिकासाठी काय रेट आहे हे आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या इतर शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचवण्याचं कार्य करा. आणि आपल्या चॅनलला अजून आपण जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि शेअर करायला देखील विसरू नका. धन्यवाद.